खाली लगेच टॉयलेट. तर काय राहिले की नाही म्हणजे मी ते शूट करून घेते की काय राहिलं असेल तर लक्षात. एवढी रूम जशी दिली तशी परत आपण दिली त्यांना. तर माझा गॉगल कॅमेरा हो कुर्ता आम्ही यासाठी घातला की आम्ही चाललो बागेश्वर थांबलो इथून ब्रेकफास्ट करून लगेच. असं घेतलं ना झालं ना. चलो बाय बाय टू दिस ब्युटिफुल रूम. चलो की बाय रूम. चलो वी आर लिव्हिंग बागेश्वर धामला जाऊया. बालाजी मंदिर टाक. बागेश्वर धाम बालाजी मंदिर. 12 वाजलेत निघालो आम्ही आता. हे धूळ उडते. गाडी पार होते ना सगळे ते झाडावर सगळं उडलं याच्यावर. आम्ही इथं आज स्टे करतोय खजुरामध्ये. सो इथल्या दुसऱ्या हॉटेलचं एक बुकिंग केलं. पण आता आम्ही चाललोय बालाजी मंदिरला बागेश्वर धामला. 2 वाजता आमचं चेक इन आहे दुसऱ्या हॉटेलला. सो तोपर्यंत आता 12 वाजले 2-3 तास आहे. सो इथून 15-20 मिनिटाच्या अंतरात बागेश्वर धाम आहे ते बघून परत वापस येऊ शकतो. झालं इथंच लग्न फायनली. कसं वाटतं तुला? एकदम मस्त सुंदर लग्न. वन ऑफ द लग्न होतं. वन ऑफ द लग्न खूपच चांगलं होतं. म्हणजे एक्स्ट्रीम. मी याच्या आधी एक बघितलं होतं. म्हणजे आमचं ते नाही का आदित्यचं लग्न होतं ते JW मॅरिटलं होतं. तो 4 दिवसाचा फंक्शन होता. 3-4 दिवसाचं ते पण फंक्शन होतं प्रॉपर. पण ते कसं झालं ॲक्च्युली पुण्यातले पण होतं म्हणून आम्ही त्या दिवशी रोज जाऊन फंक्शन अटेंड करत होतो. आता इथं कसं येईल आउट स्टेशन असल्यामुळे तुम्हाला येऊन राहणं विणं ते सगळंच वेगळं कंडिशन होते. त्यामुळे ते छान वाटलं जरा वेगळा एक्सपिरियन्स. आपण पण असं लग्न करायला पाहिजे. आता परत करू ना आपण लग्न एक. म्हणजे माझ्या मनातल्या ज्या इच्छा आहेत ना त्या नाही कम्प्लीट झाल्या. बरं करूया परत करूया. सांगतो करू ना त्यावेळेस मला बोलवतो. प्राचीन बागेश्वर धाम मंदिर दूरी 5 किलोमीटर. ये प्राचीन तीर्थपीठ तिकडे चाललेत. ग्रामगढ़ा बागेश्वर धाम सिद्धपीठ श्री बागेश्वर धाम में आपका स्वागत है. थँक यू. बरीच गर्दी वाटते. रिक्षा तर कसल्या त्यांच्या किंवा रिक्षा आहेत म्हणून नाही वाटतं एंट्री. जे नारळ एवढे छोटेच बघते हे खरं रिझन आहे. हे माहिती नाही बरेच लोकांना. पण हे जे बांधून आणले ना मी हे नारळ हे पप्पाने बांधून ठेवलं होतं. आणि त्यांच्या योग नाही आला पण त्यांच्यामुळे माझा तर योग आला. त्यांना इच्छा होती. त्यांनी काहीतरी जी इच्छा सांगितली होती आय डोंट नो काय सांगितलं होतं ते नारळ बांधून ठेवलं होतं घरात. पण त्यांना असं वाटलं की जाऊन एकदा. पण ते काय झालं नाही. पण त्यांची इच्छा मी तर पूर्ण करू शकतो. देवाने करून घेतली. बघ ना तू हे घेऊन यायचं आलं मग हेच नशीब आहे. जबरदस्त. पूर्ण होऊ दे. त्यांच्या आत्म्याला त्यांच्या मनाला शांती मिळू दे फक्त एवढं काय. अनबिलिव्हेबल वाटते मला ही गोष्ट की त्यांनी बांधलं आणि मी आणतोय घेऊन येतोय. नाही तर काही संबंधच नाही. हो ना यार. याचा काही संबंधच नाही. कोणीच नाही. हे त्यांनीच बोलून घेतले हे बांधण्यासाठी असं वाटतंय मला. आता तर एकदमच साधं आहे. थोडंसं त्या साईडला बिल्डिंग चालू आहे. थोडं पुढे जाऊन होईल इथे प्रोग्रेस. भक्त जेवढे आहेत त्यानुसार तर वाटतंय मला. जबरदस्त गर्दी आहे. जबरदस्त. अर्धा 1 तास लागेल असं वाटतंय मला तरी आत्ता. खतरनाक गर्दी. वरती बघ. पीछे धूप लग रहा है यार. आगे देखो पहले. पप्पांच्या नावाचं त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होईल. आता ते दाखव. हातून दाखव तुझ्या. असं झालंच नाही की आली आणि काही घेतलं नाही ते कडे. अरे त्या कलर दिसत नाही याच्यात. थांब. आणि हे दाखव गदा दाखव. गदा तेव्हा ही गदा घेतली.
इतकी जड आहे नाही असं दिसायला दिसते. याच्यावरती जय श्रीराम लिहिलेलं आहे. फुल जड आहे. ब्रासची धातूची आहे. आमच्याकडे घरी मंदिरामध्ये मारुती आहे ना, त्यासाठी घेतली. छान आहे, परफेक्ट एकदम. लोक इथे भरपूर आशा घेऊन येतात ना. हो आणि हे बघा ऍक्च्युली आपल्याला देवाने खूप दिलं, म्हणजे खूपच दिले देवाने आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. आमचं किती अर्धा पाऊण तासात दर्शन झालं. थोडीशी लाईन एवढी नव्हती की थोडीशी गर्दी होती फक्त. 2 वाजले, 2:15 झालेत. परफेक्ट झालं आमचं. ऊन आहे खूप. ॲक्च्युली तुम्हाला आता मी दाखवलं असतं तर ते आपल्याला बरं नाही वाटत. हे बघा असं दाखवू शकत नाही. तेच तर लोक खूप आस घेऊन येतात इथे. आणि पूर्ण पण होत असेल त्याशिवाय येत नाही की नाही. ॲक्च्युली हे जे करतात हे झालं म्हणून करतात ते. गाडी पण फुल तापले. फुल ऊन आहे. फुल खाम 2:30 वाजले. 2:30. आता आम्ही दुसरी ऑर्डर घेतलं तिथे चेक इन करतो, फ्रेश होतो, थोडं खातो आणि मग 4-5 वाजता एक ते खजुराहोचं जे फेमस टेम्पल तिकडे जातो. आता एवढं उन्हात जाणं शक्य नाही. कारण नमस्ते. MTP पायल. अच्छा, मध्य प्रदेश MTP म्हणजे मध्य प्रदेश टुरिझम हॉटेल पायल असं आहे. हो ग्रेट, गुड, चांगलं आहे की. सगळं असेल ऑब्विसली. गाडी पार्क मी असं ग्राउंड इथं गार्डन मस्त आहे. ऐक चांगलं आहे. दिस इज द रूम, गुड रूम. तो फ्रेश होतो. फुल काम होतं. थोडीशी जुनी प्रॉपर्टी आहे. मंदिरांचं खजुराहो. आपल्या पलीकडे राजा कॅफे बघू दे मला कुठे आणि किती वेळपर्यंत चालू असतं. राजा कॅफे रेस्टॉरंट. मी ऐकलं होतं राजा कॅफे रेस्टॉरंट जाऊन चांगलं आहे, खूप फेमस आहे, खूप जुनं आहे. क्लोजेस ॲट 10:30 PM. सो रात्री तिथं आपण खाऊया आज येताना 6-7 वाजता. तर मी ऐकलं तिथं खूप फेमस आहे, खूप जुनं आहे आणि खूप चांगलं तिथं मिळतं. संध्याकाळी गेलो तर आम्ही तर मी नक्की शूट करेल. ठीक आहे, संध्याकाळचा मेन्यू झाला आहे आपला. आणि आत्ता मी थोडं लंचला मागवलं आहे. ते आल्यावर दाखवते काय मागवलं ते. जास्त हेवी नाही मागवलं, टाईमपास थोडंसं मागवलं आहे. मंचाव सूप. अच्छा, 2 वेगवेगळे मागवले का तू? पण नो शिट, तूच खा पाहिजे. आता टेस्ट सांग मला खाऊन कशी. व्हेज मंचाव सूप आहे 1/2. कारण हिच्या डोक्यात असं असतं की 1/2 मध्ये जास्त येतं. कसं आहे. आणि यात एक मागवली आम्ही दाल खिचडी. आता तर फक्त एवढं खाणार आहे आणि लगेच जाणार आहे. आता 3:45 वाजले. कारण निघालो आम्ही 4:50 झाले. इथं एकच टेम्पल आम्ही आत्ता तरी बघणार आहे, कारण बाकीचे होणार नाही, लेट झालं आहे. त्या टेम्पलमध्ये 7-8 टेम्पल आहेत वेगवेगळे. सो ते बघून घेऊ. 6ला बंद होतं टेम्पल. आत्ता जेवढं होईल तेवढं तर बघण्याचा प्रयत्न करू. 1 तास आहे, इनफ 1 तास. नाईस. इथून एंट्री आहे मागून आणि गेटवर ना इथून ई रिक्षा करून आम्ही 5 रुपये देऊन आलो. 10 रुपये, कारण ते वॉकिंग डिस्टन्स खूप आहे. तर आमच्याकडे टाईम करून म्हटलं की पटकन रिक्षाने जाऊ. पण सुंदर मंदिर आहे. आता फोटो ते सगळे काढू लागतील इथे. डायरेक्ट विषय असा झाला आहे की असे टोटल 8 टेम्पल आहेत. आय थिंक 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असे टोटल 8 टेम्पल आहेत. सगळं सराउंडेड बाय ग्रीनरी आहे. भरपूर स्पेस आहे. हे गपरे पोरा का वट बागड आहे. हा ये एक मिनिट बघतं कर काय आतमध्ये. हे तुटले काय माहिती आहे. अरे बघ, प्रॉपर सनलाईट आलं आहे. प्रॉपर सनसेटचं सनलाईट असं तसं आलं. हे बघ, फोटो काढतो तुझं. मस्त उजेडतो आहे. व्ह्यू बघा फक्त इथून. व्ह्यू क्रेझी व्ह्यू आहे इथून याच मंदिरातून. हां जा. सुंदर व्ह्यू आहे. क्रेझी स्ट्रक्चर आहे. डिटेलिंग बघा, डिटेलिंग. लुक ॲट द डिटेलिंग. आता हे एक झालं शंकरजींचं होतं. तिकडे मला माहिती नाही कुठलं आहे. लेट्स सी. ऑलमोस्ट सगळ्या मंदिराचं स्ट्रक्चर आणि ते हे सेम आहे आर्किटेक्चर. बट लेट्स सी.
ऑलमोस्ट बांधणी सेम आहे. ये ना माताचं मंदिर बघू की आपण. ऑलमोस्ट स्ट्रक्चर सगळ्यांचं सेमच आहे. हे बघा. तर माता दिसते की नाही मला माहिती नाही, पण हे बघा. अरे बापरे. मोबाइल ऐसा किया है क्या इसमें अगर कैमरा करिए हाँ विदाउट फ्लैश पे विदाउट तो आपको अपने आप रोशनी आएगी. कैमरा बंद किया तो अभी. कैमरा खोलिए, लाइट बंद कर दीजिए. अच्छा अच्छा. अब ऐसा करिए कि आपके पास माता अपने आप दिखाई देगी. हां ते बघ दिसते बघ. हे दिसते बघ. डोळे दिसतं का बघ. अरे बापरे. अंधेरा है ना. एक ऐसे थोड़ा सा. हाँ अभी तो दिख रहा है, बहुत अच्छे से दिख रहा है यहाँ पे. अब देखिए. हाँ अभी तो अच्छे से दिख रही है यार. नहीं लाइट बंद है तो भी दिख रही है अभी तो. हाँ ये नवरात्रि में खुलता है ना सर. हाँ 9 दिन पूजा होता भी बंद हुआ. अच्छा. 9 दिन ये नवरात्रि 9 दिन वो 18 दिन खुलता है. सिर्फ ये हवन होता है और अखंड यूज होती है. लोकल के लिए फ्री एंट्री. अच्छा एंट्री यहाँ से नहीं. पूजा पाठ करते हैं, जल अर्पण करते हैं, तो ये 9 दिन खुला है. बाकी के दिन बंद ही बाकी रहते के हैं. दिन बंद रहता है. अच्छा. यहाँ से दर्शन. हाँ केवल यही मंदिर एक्टिव है. अच्छा. वो एक्टिव नहीं है क्योंकि वो जो मार्बल की शिवलिंग है हाँ. वो दोबारा रखी हुई शिवलिंग. अच्छा 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 पूरा. मार्बल हमारे यहाँ बाद में. हाँ करेक्ट. यहाँ साइड इसको. हाँ ये केवल एक्टिव ये मंदिर है. एक बाहर निकलेंगे मतंगेश्वर महादेव. अच्छा. वो लाइट फिट किया आपने देखा. नहीं नहीं वो नहीं. वो ये शिवलिंग है. देखिए 9 फीट. अरे बाबा बहुत बड़ा है तो. इतने ऊपर है इतने नीचे ही 18. किधर है अभी. ये जीप होंगे उसके बगल से ये दूसरा गेट है. ये राजा की कुल देवी. अच्छा यहाँ के राजा के. हाँ तो ये खंडित नहीं इसलिए बची हुई है. और ये मैं पूछ रहा था कि ये ऐसे आधे सब टूटे हुए कैसे. मुगल पीरियड में. मुगल में बाबर वाले इसमें, क्योंकि दोनों मंदिर में वही है कि हाँ, सभी खजुराहो में जितने मंदिर हैं हाँ वो सभी मूर्तियां कुछ सेम ही मिलेंगी. अच्छा. जे देवीचं मंदिर बघितलं तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे तर हे बघा स्क्रीनशॉट काढून घ्या, वाचा तुम्ही. जगदंबा टेम्पल बेसिकली. हां मग वाचून घ्या ना. बेसिकली ते काय म्हणत होते, हे जागृत देवीचं मंदिर आहे. ते शिवलिंग जे आहे तिथं व्हाईट शिवलिंग आहे. तिकडे जे आहे ते चित्रगुप्तवालं मंदिर आहे ते ऑलरेडी डॅमेज्ड आहे. ते रिकन्स्ट्रक्शन केलं दिसतं त्याचं. आणि हे जे आपण इथं जे चालू आहे ते राम लक्ष्मण मंदिर आहे. ह्याच्यात आपण आता बघितलं हे शिवलिंग आहे बरोबर. हे व्हाईटवालं शिवलिंग आहे. त्याच्या अपोजिट जे आहे ते ब्लॅकवालं शिवलिंग आहे. देवीचं बघितलं, देवी नवरात्रीमध्ये 9 दिवस आणि त्यानंतर 9 दिवस असे टोटल 18 दिवस उघडे असते इथल्या लोकांसाठी. नंतर पूर्ण वर्षभर बंद असते. आणि हे जे आहे राम लक्ष्मण हे जागृत आहे. हे आणि देवीचं हे दोनच मंदिर जागृत आहेत. आणि 6:30 इथे शो असतो, लाईट शो असतो. 300 रुपये पर पर्सन आहे बहुतेक. आम्ही आता तो पण बघणार आहे. बघूया आपण तो. मला असं वाटतं. मला काका म्हणला तो बघ म्हणून. हां ठीक आहे तो पण बघतो आम्ही. वाव व्हॉट अ फ्रेम. कम हिअर. ब्युटिफुल. ओ कूल मस्त. मला काही दिसत नाही पण तरी मी ट्राय करते. थांबा. वन मोर थिंग, इकडे जे आहेत टुरिस्ट लोक खूप पैसे मागतात. 800 रुपयाला सुरुवात केली आम्हाला त्यांनी सांगायला. सॉरी गाईड लोक की 800 रुपये द्या आम्ही तुम्हाला सगळं फिरवतो. 7-8च मंदिर फिरवायची पण गरज नाही. तसं बेसिक सगळ्या मंदिराबाहेर लिहिलेलं आहे. तुम्हाला जर खूपच इंटरेस्ट असेल तरच घ्या, नाही तर काही घ्यायची गरज नाही आहे. एकदम डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तशी गरज असेल तर इथं फक्त स्ट्रक्चर बघायचं असेल, बेसिक इन्फॉर्मेशन इथलं सिक्युरिटी गार्ड पण देतात. आत्ता मला काकांनी तीच इन्फॉर्मेशन दिली त्याच्यावर सांगतो. म्हणजे तुमचे जवळपास 700-800 रुपये वाचतील. त्यापेक्षा तो 300 रुपये शो बघा, त्यात सगळी माहिती देतात. आता आम्ही जो बघणार होतो तुम्हाला दाखवतो मी तो शो. पण गाईडवाल्याने आम्हाला सांगितलं 800 रुपये पहिल्यांदा. खरं तर त्याच्या बोर्ड लिहिले 2200 रुपये. म्हटलं डिस्काउंट आहे आता 800 रुपयात. मग म्हटलं नको काय गरज नाही. थोडं पुढे चालू 500 रुपये देतो. थोडं पुढे चालू चलो 300 फाइनल कर देते हैं. अच्छा लास्ट में अच्छा 100 दे दो चलो आ जातो. चलो आता आम्ही राम लक्ष्मण मंदिर बघतो, तुम्हाला पण दाखवतो. पण छान आहे, मोठं आहे. 1-1.5 तास खूप झालं आहे बघायला. इथे जर आले समजा आय डोंट नो तुम्ही कधी याल, आले तर हे बघा. आणि त्या सिक्युरिटीवाल्या काकाने आम्हाला सांगितलं की मंदिराच्या बाहेर पडल्यावर तेच 5 मिनिटाच्या नंतर एक 9 फुटी शिवलिंग आहे ते पण बघून जा. ते रात्री 9 वाजेपर्यंत आहे म्हटले. त्यामुळे तिथं जास्त धावपळ करत बघू नका. पहिले तुम्ही शो बघून घ्या, मग ते जरा ती एक्झिट करताना ते शिवलिंग बघा. प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली. जी इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितली तीच मी तुम्हाला देतो आहे. हे बघा हे राम लक्ष्मण मंदिर आहे. सुंदर कोरकाम आहे. फुल टुरिस्ट वाईब येते मला. हत्ती बघ एवढे.
काका बोलले की ज्यांचे तोंड वरचे हे तुटलेत, हेड तोडले ज्यांचे ते सगळे मुघल काळात मुघलांनी जे अटॅक केलं त्यावेळेस तोडलेत ते. हे बघा पाणी जाण्यासाठी मार्ग. वा, हे ना क्रोकोडाईल काय माहिती काय, तो वाघ आहे, तो हत्ती आहे. क्रोकोडाईल म्हणून बघायचं याच्यावरती माहिती आहे. अगेन तुम्ही स्क्रीनशॉट काढून नीट माहिती वाचू शकता ह्याच्यावर पाहिजे असेल तर. बाहेर निघावं लागेल म्हटले काका, पण ठीक आहे. तिकडे एक कुठलं तरी आहे महादेव मंदिर आहे, तिकडे जाऊन काय अर्थ नाही. चल ठीक आहे, 2 मिनटं वरती तर बघून ये तुम्ही. जर 1 मिनटं. मून आहे, काय सुंदर दिसतो बघ. ॲक्च्युअली रिअलमध्ये वेगळा दिसतोय, इथे कॅमेऱ्यात नाही होणार, मजा नाही. आम्ही त्या शोला होतो, साऊंड अँड लाईट शो. पण बरोबर आहे, आत्ता 6:15 साडेसहाचा आहे तो इंग्लिश आहे आणि 7:15चा आहे तो हिंदी. 7:15च्या बरोबर. इथं तिकीट्स रेट आहे. इंडियन अडल्ट 300 रुपये, इंडियन चाइल्ड 150, फॉरेन 800, आयुष्य फॉरेन 400. फॉरेनवाल्यांना लुटतात ये डायरेक्ट. हां, थोडा वेळ होता तर आम्ही आलो आता इकडे शिवजीच्या टेम्पलमध्ये. 7:15ला आहे तिकीट बुकिंग. फुल ऑन मजा करते आम्ही फुल ऑन. काय म्हणजे त्याला लिमिटच नाही. हो ना. इथली जी पिंड हे आहे ना शंकराजीची पिंड, ती 9 फूट वरती आहे, 9 फूट खाली आहे मंदिर आहे. तर ॲक्च्युअली रात्री लेट झालं आहे, पण ठीक आहे, दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला दाखवता आलं तर दाखवतो मी. अरे बापरे, जबरदस्त रे. शिवलिंग. हो, शिवलिंग आहे. हो बापरे, केवढं म्हणलं फक्त फोटो आणि व्हिडिओ चालू आहे आतमध्ये काढणं. जबरदस्त रे. हे बघा शिवलिंग, आणि हे हा त्याचा चौथरा आहे शिवलिंगाचा. हे असतं ना खाली, हे खाली बघा, ह्याचं खाली आणि वरती शिवलिंग आहे. हे 9 फूट वरती आहे, 9 फूट याच्या खाली आहे. आणि दरवर्षी ते दीडभर वाढत चालले, दीडभर. सात वाजलेत, पण छान आहे, खूप मोठं आहे. त्याच्यावरती ड्रॉइंग काढलं होतं. ड्रॉइंग म्हणजे काय म्हणतात ना, तिला तर वाटलं फोटो लावला आहे, पण कलर पेंट केलं. मंदिरावरती पण लाईट बीट मारतील असं वाटलं मला. बरं बघू, शो चालू झाला ते दाखवतो. नाईट शो ऑफ खजुराहो. चंदेल राजाओं द्वारा निमंत्रित भारतवर्ष के कोने कोने से और खजुराहो की पहाड़ियां अक्सर सेना के डंकों और तुरहियों के शोर से गूंज उठती. राजशिल्पी, हमने आपसे विशाल निर्माण का आग्रह. राज्य के स्थपतियों ने यहाँ के पूर्व रचित मंदिरों का गहरा अध्ययन किया, बट आए और गए. विश्व के लिए खजुराहो का अस्तित्व एक विस्मृति बनकर रह गया. कसं वाटलं शो? मस्त आहे, प्रोजेक्शन मस्त केलं. काय स्टोरी काय कळली नाही, मध्ये कळली, पण ते जे दिसत होतं ना ते भारी दिसत. ते तुम्ही असं मोबाईलवर तुम्हाला दाखवून काय करणार नाही. ते ॲक्च्युली तुम्हाला ते Experience एक्सपिरियन्सच येतो वेगळा. राजा कॅफे, राजा ओ मेरे राजा. छान आहे वाईब इथली. दाखवू का वाईब त्यांना? 1 मिनिट सांगतो तुम्हाला, वाईब दाखवतो मी. ब्युटिफुल वाईब. हो वाव, अरे इतकं मस्त फ्रेम दिसते ना तुझी. नाही असं नाही, म्हणजे ते लाईटमुळे काय माहिती कसं काय छान येतं आहे. दिस इज गुड. असं आहे. इथे मागे पण बसायला जागा आहे, आणि हे इथं बसायला असं भरपूर स्पेस आहे. छान आहे. क्यूट कॅफे. हे लाईट असं येते ना, आता कसं जरा
आता आम्ही खायला आलो पिझ्झा. मी कॅपुचिनो घेतला आणि milk घेतला. कॅपेचिनो बापरे डाएट कोक घेतो मी. 8:23 झालेत. खूप आहे 8:30 वाजले. हां आता झोपायला लागले. थकलो आहे ना आपण आज बऱ्यापैकी चाललो फिरलो पण. गाईज हिचं एक्सप्रेशन बघा. एक्सप्रेशन दाखवा म्हणजे क्रेझी पिझ्झा आहे. क्रेझी लाईट कमी तुम्हाला दाखवता एक मिनिट. पिझ्झा. क्रेझी खाली घेतात असं. हो ओ माय गॉड. ही मजा बघ फक्त मजा. सॉस आणि ते नाही आहे ना. सॉस एक मिनिट. हे उचल हे धर. कुठे आतमध्ये आहे का? कुठे चालली? राजा कॅफे. पिझ्झा खायचा आहे. ये हे नको रे. कान बघ तिचे कान बोलले कसे त्यांनी पुढे गेल्यावर. ये त्यांना ये थोडी करणार आहे मराठी. ते तर हिंदी MP मध्ये राहतात ना. हो तुला तर माझे जोक्स बोर वाटायला लागले का? स्वतः बोर आहे त्याचं काय नाही. इथं मूड लाईट करायचा प्रयत्न करतोय. प्लीज नको. आपण एकदम स्टँडर्ड घ्या. होई स्टँडर्ड. स्वतःला लाईट. मला तसंच. अगं तुला लाईटची गरज नाही कारण तुझ्यावरती ना लाईट मारलं की ते हे येते तुझ्या चष्म्यावर रिफ्लेक्शन येते. मला लाईट का मारलं कारण मी चष्मा घातला म्हणून. मग काय हां घ्या लाईटमध्ये बघायला छान दिसते. बाटलीमध्ये येते पण बाटलीमध्ये येते. वाव सुंदर दिसते सुंदर. आता मी बघ. वाव सुंदर. माझे तर फ्रेमच भारी दिसते पण मला माहिती आहे की नाही. कसं काय माहिती माझ्याकडे ते आवरा आहे. आवरा. आता चला निघूया. खूप लेट झालं आहे. किती वाजता बघा. अरे हे काय करायचं असं. यांनी लगेच पाहिले. 9:30 जाऊन झोपतो. उद्या सकाळी आम्हाला 8 वाजताच निघायचं आहे. नाही हां 8 वाजता निघूया. जातो रूमवरती. एंड तिथंच करू आपण. कसं जाणार कसं जाणार. दुसऱ्या चिडू नका जाऊ द्या. ये इकडून. तुम्ही चिडू नका आम्ही इकडून जातो. रात्रीचं चांगलं दिसतं. इथं गाडी पार्क केली आहे. चांगलं दिसतं रात्रीचं पण. चलो कॉपी करून घेते मी. अरे गप कर बंद करते. माणूस बसलाय काम करते. डेटा कॉपीला लावला मी. रोजच्या रोज डेटा कॉपी करून घ्यावं लागतं मला. 7 मिनिट्स दाखवतंय. झालं आजचं खजुराचं फायनल झालं आहे आपलं की नाही. निघणार आता मी उद्या इंदोरला परत. पहिल्या दिवशी निघालो होतो त्यावेळेस मी हिला गाडीत बोललो होतो की आज 2 तारीख आहे निघतोय आपण आणि असे 4-5 दिवस 7 दिवस असे निघून जातील आणि डायरेक्ट रिटर्न यायच्या दिवसाच वाटलं की किती पटपट बरोबर दिवस गेले. आणि ह्याच्या आधी आम्ही महिनाभर या गोष्टीची प्लॅनिंग करत होतो. कधी कसं चाललो आहे काय करायचं काय कपडे घालायचे कसं सगळं चालू होतं आमचं. आणि आता 2-4 दिवसात आम्ही परत पुण्याला निघून जाऊ. खजुरावचा सीन संपला असतं सगळं झालं आहे. खजुराव बघून ऑलमोस्ट म्हणजे जे बघायचं ते महत्त्वाचं बघितलं. कुठलं ते लाईट अँड साऊंड शो आहे ना तो चांगला होता. मला आवडला. म्हणजे स्टोरी कळो ना कळो थोडं स्टोरी कशी ती 1000 इयर पहिलीची स्टोरी त्यांनी सांगितली कसं हे झालं ते तुम्हाला एकदम असं डोक्यात जाईल असं नाही मला वाटलं. मला पण एवढी कळलं नाही पण बेसिक कळलं कुठून कसं आलं ते. तुम्ही जर आले तर ते तेवढं एक बघू शकता. आणि ते वेस्टर्न टेम्पल जे आहेत ते सगळे त्यात 7-8 टेम्पल सगळे त्याच टेम्पलमध्ये संध्याकाळी ते साऊंड शो होतो. साऊंड आणि लाईट शो. आजची ट्रिप मस्त झाली पण थोडी ते बागेश्वर आम्हाला तर निकेताला कळालं की वी आर सो ब्लेस्ड वी आर सो ग्रेटफुल आम्ही आहोत या सगळ्या गोष्टी आम्हाला मिळाल्या त्यासाठी ॲटलिस्ट. कारण लोकांचे दुःख आणि सगळ्या गोष्टी बघितल्या की आपल्याला बघवलं जात नाही. आपल्याकडे तर खूप चांगलं दिलं सगळं असं वाटतं. मग खूप अवघड असतं. रडत होते म्हणजे मी तर ते शॉर्ट्स घेऊ शकलो नाही बागेश्वर आमच्या इथले. पण मंदिराच्या मागे असं तिथं झाड आहे ना जे झाडाबद्दल सांगतात ना गुरुजी ते झाड मंदिरात चिटकून आहे झाड. तर त्याच्या मागे असं एक रोड आहे असं तिथून जाता येतं असं. तिथं बसायला जागा केली आहे. लोक तिथे येऊन
हनुमान चालीसा वाचतात, दिवा लावतात, काय पाठ करतात, त्यांचं काय जे असेल ते खूप बायकांना, खूप माणसांना मी रडताना बघितलं ते. म्हणजे असं वाटतं की किती दुःख आहे या जगात. सो आपल्याला तर देवाने सगळंच दिलं आहे आणि खूप दिलं, भरभरून दिलं आणि देतो अजून. झालं आजचा ब्लॉग इथेच एंड करू. उद्या निघणार आम्ही इंदोरला आणि उद्या स्टे करून परवा आम्ही जाणार आहे उज्जैनला. सो पुढची ट्रिप तर तुम्हाला कळेल कसं काय काय कुठे जाऊ ते. आत्ता आपण व्हिडिओला एंड करू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. खूप एफर्ट्स घेतोय आम्ही सध्या फिरण्याच्या नादात, तरी ब्लॉग होता त्या म्हणून बरं आहे. चलो बाय, टेक केअर, गुड नाईट, लव यू. सूर्यवंशी